श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17. श्री गणेशाय नमः. जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, पतित पावन नरहरे. हिरण्यकशपू महाक्रूर, सज्जनांचा शत्रु थोर, तयाचे तू फाडून उदर, मरण त्याचे सांधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूपानुपम जगजेठी धारण ते करुण. दात दाडा भयंकर, आयाड रूढे मानेवर, नेत्र जेवी खदिरांगार, ब्रह्मांड जाडू पाहती. त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, इले जेवी वाकिनीची अंगावर खेळती तिच्या. तुम्हा पाहुन देवराया, लक्ष्मी न धजे पुढे यावया, ऐसा स्थितीत लागला पाया, भक्त तुझा नरहरे. तू भक्तावत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत. पुरविशी भक्त मनोरथ, नाही न त्यासी म्हणसी कदा. त्या आपुल्या ब्रिदासी जाग आता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी, उभ अभय सुदे पांडुरंगा. गजाननाचे परम भक्त होते काही अकोल्यात, तयाची या सदना प्रत हमेशा यावे समर्थांनी. चापडगावचे बापू कृष्ण, खटाऊ शेटाचे कुटुंब जाण, गोंडू लालाचे नंदन, बच्चू लाल नाम ज्यांचे. जिजीबाई पंडित आणि कही होते बहुत, त्यांची नावे तुम्हा प्रत किती सांगू विबुध हो. एके वेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला. एक भक्त मलकापुरी, विष्णूचा नामे निर्धारी, त्याच्या वाटले अंतरी, समर्थ आणावे मलकापुरा. त्याने आमंत्रणाचा वशिला, भास्कराच्या द्वारे लाविला. हाच भास्कर होता झाला, समाधीस्थ अडगावी. तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सखड. विष्णू झाला होते बड, याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी. भक्त विष्णू साच्या घरी, बोलावण्यास आला तो. मनोरथ येथील भक्तांचे, तुम्ही पुरविले असती साचे. आता मलकापूरचे लोक वाट पाहती. तै समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा. तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तरी फजित पावशील. याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी. दोरीस दिधल्या फार तान, ती मध्येच तुटतसे जाण. मी न हलणार येथून, तू या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी. चला विष्णू साचे घरी, हीच विनंती गुरुराया. मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका. मी भरवसा दिला देखा, तुम्हा घेऊन येण्याचा. ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज खरी. चला आता स्टेशनावरी, गाडीत बसावया कारणे. ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो. भास्कराने विनवली स्टेशन मास्तरा करोनी. 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतास्तव. महाराज तैसेच बसले, ते न काही बोलले. जागेवरून नाही उठले, गाडी सुटेपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा. रोडा चुकवून भास्कराचा, लीला केली ऐशारिकी. जो डबा मोकळा केला, तो त्यांनी सोडून दिला. योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये. आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार.
त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला. पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी, महाराजाला धरून करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंग्या फिरा, अक्कल कैसी तुझ ना जरा, बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास. हिसडा देऊन त्यांचा हाता तेथेच बसले तत्वता, अधिकाऱ्याची भीती चित्ता मुडीन त्यांच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला, म्हणे डब्यापाशी आता चला, बायकांच्या माझ्या सवे. दोघे डब्या जवळ आले, तो मास्तरांनी पाहिले, योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला ऐसा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बैसून. हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हाती न होणार गुन्हा तो केव्हाही. त्या ऐकून अधिकारी बोलता झाला एशा परी, मी दिली आहे तार खरी ए विषयी वरिष्ठाला. आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित, मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढूनी, बहु आदर दाखवूनी विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपुल्या मानसी. महाराज उतरले खालती, पुढे खटला भरला त्याच्यावरती, कायद्याप्रमाणे निश्चिती जटार साहेबा समोर. त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली, शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो. बापू साहेब जटार आले शेगावाच्या वर, डाक बंगल्यात झाले स्थिर, करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले ते ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची हार मिळाली बंगल्यावर. ते देसाई म्हणती जठरास, आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जटार म्हणाले त्याचे, याचे कारण तुम्हा ते कैसे न कडले वाटते, हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नगे फिरती म्हणून, पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलते झाले कर जोडून, खटला हान चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची, ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाना, बंधन त्याला कशाचे ना, तो योग्यांचा योगिराना, वंदनीय अवघ्यांते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने. जटार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे, धाडा गजानना कारणे, ते ऐकुनी एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थांसी म्हणे, चला आत कचेरीसी, अधिकाऱ्यांनी तुम्हासी मज धाडिले बोलावण्या. बऱ्या बोल्याने चलावे, फजितीसना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हातात धरून. तै बदले गजानन, आम्ही न उठू येथून, तुझे पाहतो शिपाई पण, ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरिला, तो ना सुटे किमपी त्याला, रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हातासी लागली कडक, जीव झाला व्याकुळ, करू लागला तडमळ शिपाई तो त्याच ठाई. शिपायाची वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला, त्या व्यंकटराव देसायाला समर्थासी आणावया. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थासी घेऊन यावे, लोकांसी ना जमू द्यावे बंगल्या भोवती निरर्थक.
इतक्यात आला समाचार, पोलिसांचा धरला कर, बसविला एका जागेवर. महाराजांनी सहज लिहिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तासी बोलले, या वेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी, धोतर नेसविले भक्तांनी, ते टाकिले सोडून. समर्थांनी रस्त्यात गेले नागवे कचेरीस, सवे होता भास्कर शिष्य. जटारांनी पाहता त्यास, दिली खुर्शी बसावया. या महाराज बसा येथ, तुम्ही नागवे गावात, का फिरता सदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा, कायद्यांनी ठरविला जाना. म्हणून विनती आपणा, घ्या हे सोडून नंगेपण. ऐसे जटाराचे भाषण, घेतले स्वामींनी ऐकून. आणि केले हास्यवदन, उत्तर त्यासी द्यावया. तुला काय करणे ऐसी, चिलम भरावी वेगेसी. उगीच नसत्या गोष्टीशी, महत्व न द्यावे निरर्थक. ते ऐकता भाषण, जठार गेले विरघडून. जनरीतीचे याला भान, मुळीच नाही राहिले. हा ऋषभदेव भागवतीचा, किंवा शुकाचार्य साचा, किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारथ, खचित आहे जीवन मुक्त. नये लाविता या व्रत, गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपण, अग्नी सोडित नसे जाना. परी अग्निहोत्रांना, कुंडात ठेवणे भाग्य त्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून, तो करील दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तैसे यांचे नागवेपण, आहे अग्नी समान. म्हणून यांचा शिष्यगण, आहे अपराधी ए विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई, जरी हा ठेविला असता पाही. तरी हरकतन होती काही, सर्वांस सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठरांनी चित्ती भला. आणि हुकुम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवन मुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित. भास्कराचे काम सत्य, होते न ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला, जठरा पुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्कराशी, पुन्हा ऐसा आग्रहाशी. करशील का सांगमशी, निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. येथून मंडळींनी केला ऐसा प्रकारे विचार. समर्थासी अग्निरथी, न बसावे येथून कल्पांती. विनाकारण कटकटी होती, ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलाच्या गाडीस, बसू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी. बापूरावाच्या सदनाशी, जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा, साधू महेता वशा नावाचा, होता कुरुम गावीसाचा. मूर्तिजापुरा सान्निध्य, त्याने बापुरावा प्रती सांगितले होते ऐशी रीती. जेव्हा समर्थ अकोल्यास येती, तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर, बापुरावाचे सत्वर. मनुष्य धाडिला कुरुमासी, तो ऐसा रीती घडून आले. महेताबशा येण्या निघाले, अकोल्यास याया भले. समर्थांसी भेटावया. अकोल्याच्या मनुष्य मध्ये भेटला रस्त्यास, जो आला होता न्यावयास. महेताबशा कारणे, तो मनुष्य भेटताच क्षणी, ती पुसू लागले मधुर वचनी. त्या मनुष्याला गुणी महेताबशा श्रोते हो. तू न जावे कुरुमाला, बैस आमच्या गाडीला. आपण जाऊ स्टेशनाला, मीच आहे महेताबशा. पहा संत आल्याचे वर्तमान, पडले संता लागून. कोणी न सांगता जाण, एकालज्ञ ते खरोखरी. महेताबशाच्या संगाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदनाते, उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातकाळा, महेताबशा होता जेथे बसला. महाराज आले तया तरा, निजलिले करून. महेताबशाचे धरून केस, समर्थांनी ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश, हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून, काही न केला उपयोग जाण. यवनाचे आडगांडपण, नाही अजून गेले रे.
या आडदांडपणांनी तत्वघात होईल जाणी, मृत्युलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे महिताबन आहे नाव, त्याची काय आठवण ठेव, द्वेषरूपी तमावाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर, म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा मैताबशा तोषला खरा, साधूच साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा मैताबशा ते ताडिले, तै संगतीचे यवन भले, कावरे बावरे होत झाले तो प्रकार पाहून. मैताबशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हा पासी, जावे निगुण कुरुमासी हेच आहे उत्तम. शेक कडू शिवाय जाण गेले चौघे निगुण, तो घ्यावयासी आमंत्रण बचुलाल पातला. म्हणे उद्या दया घना यावे तुम्ही भोजना, या दासाची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवणी समर्थाप्रत, मोठ्या थाटानी मिरवित निज सदना आणिले. परिसमर्थ तांग्या खाली उतरले नाहीत मुळी, तेने मंडळी चिंतावली म्हणे कान उतरती हे. तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदनाप्रत, मंडळी पडली घोटाळ्यात समर्थ ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले आज तांग्या खाली न उतरले, याचे कारण शोधिते झाले आपल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो बोलला अवघ्यांप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे ऐवेळा. मैताबशाला वगडिले म्हणून महाराज नाही उतरले, भोजनाचे कान केले मैताबशाला आमंत्रण. आता दे घेऊन दोघांसी बसवून एका तांग्यासी, म्हणजे ते निश्चयेसी उभयंताही येतील. तेच वाक्य खरे झाले, दोघांनाही मिरवित नेले. मैताबशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी, परी तेही गेले अखेरी उठून या थेटरात. अवघ्यांची झाली भोजन मग मैताबशा लोकास म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शैख कडू बोलला त्या मैताबशा फकीराला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण, काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मैताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी, आग्रह धरू नका माशी हे वेडी निरर्थक. गजाननाचा हुकुम झाला मजशी पंजाबात जाण्याला, आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थाच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल हे माझे वचन, सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संता ठाई नसते सत्य, ते अवघ्या धर्मांप्रत समसमान मानिती. पुढे ते उड मशिदीची तुम्हा नका वाढवू साची, ती वाढता दोघांची आहे हानी होणार. समान देऊड मशिदीचे एकची आहे साचे, आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू प्रायभूताचा, पोक्त विचार करायाचा मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान, हे एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्म बापा ज्यांच्या ज्यांनी त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी, परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी, जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मैताबशा निघून गेले पुन्हा न इकडे परत आले, या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू वयांनी. पहा मैताबशाला जरी ताडिले झाले साक्षात्कारी, परी द्वेष नभता अंतरी प्रेम अलोट होते हो. शहा लागी घेतल्या विना भोजन गेला योगिराना, हे मुद्दे मनियाना या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची,
तिला भानामतीची बाधा होती विभूत हो. मळवट यावा घटकेत घटके माझी कंठितात, घटके माझी वस्त्राप्रत अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरांपार, कधी दांडीवरील चीर जडून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापुरावाची कामिनी क्षीण गेली होनी, अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापुरावे जाणत्याला, आणले बहाऊन अकोल्याला परीन झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात, गुण न आला यत किंचित, अखेर त्याने चोरिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो. तुझी पाऊले माझ्या खरा आज लागली गुरुवरा, तेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवडली तेथेच का हो राहावी फली, गुरुराया ही ओंगडी घाण भानामतीची. ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले नुज कृपे करुण बापुराव कांतेला. त्या योगे श्रोते तिची भानामती निमाली साची, नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात, नरसिंगजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी, जाऊनी त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पाय आत सोडले डोकावून पाहू लागले, आतील जला लागी भले वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची ऐशी कृती लोकसाशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती, आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून. तुला त्याचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हले जाना. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती, खरोखरी हा आहे पिसा शेगावी नादी लागला कैसा. जरा थांबा येथेच बसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलांप्रत उकड्या उठल्या अगणित, श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे ते धवा. लोका म्हणती गजानन या रे स्नाना लागून, नाही उरले प्रयोजन विहिरी माझे उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती आले आहे खरी, स्नान साधा ये अवसरी या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान निंदकांनी खाली मान, घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती मनी ते ते पुरवी चक्रपाणी, त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परी झाले, विहिरीच्या त्या तळास गेले उकड्या बंद झाल्या. नरसिंगजीसी भेटून निघून गेले दयाघन, शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्ती श्री दास म्हणून विरचित हा श्री गजानन नामे विजय ग्रंथ तारक हो भवाप्तित भाविक भक्ता कारणे. शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ सप्तदशोऽध्याय समाप्तम्.